अर्ज दाखल केल्यावर राज्यसभेबाबत सत्य कळेल. मविया उमेदवाराबाबत संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलंय. तर 2 दिवसांमध्ये चर्चा करून या संदर्भातला निर्णय घेऊ असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय. तर या आठवड्यामध्ये मवियाची बैठक असेल असं सतेज पाटील यांनी सांगितलंय. राज्यसभेचं नेमकं काय सिच्युएशन आहे? कारण पवार साहेब राज्यसभेवरती यावेत असं वारंवार बोलून दाखवलेलं आहे. पण आदित्य ठाकरेंनी क्लेम केला आहे याच्यावरती पुरेशी चर्चा होऊन गेलेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल होतील तेव्हा तुम्हाला सत्य कळेल काय. कोणी आमचे महाविकास आघाडीचे आम्ही सगळे नेते एकत्र बसलेलो नाही, चर्चा झालेली नाही. परंतु येत्या 2-4 दिवसामध्ये, कारण 26 ते 6 मार्चपर्यंत हा प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, फॉर्म भरायची सुरू होणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पण सांगितले त्यांच्या जागा किती येतील, आमच्या जागा किती येतील. तशा पद्धतीने महाविकास आघाडीचे आम्ही प्रमुख नेते बसू, या 2 दिवसामध्ये बसून या संदर्भामध्ये निर्णय घेऊ. बाहेर चर्चा काय होतात, प्रत्येक पक्ष आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे याच्या संदर्भात निश्चितपणाने प्रयत्न करतो. परंतु आम्ही सगळेजण एकमताने एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ. महाविकास आघाडी म्हणून आम्ही बसू, त्यावर काँग्रेस आपली भूमिका मांडेल. आमचा दावा कुठल्या सीटवर आहे त्याच्या संदर्भातली आमची भूमिका तिथं आम्ही मांडू. मला वाटते ही चर्चा आम्ही पहिल्यांदा 3 पक्ष म्हणून करणं अपेक्षित आहे, ती आम्ही करू आणि त्यानंतर संयुक्तपणे आम्ही तिघही लोकांना या ठिकाणी सांगू की कुठली जागा कोण लढवणार आहे.